आषाढ स्पेशल तिखट पुरीची रेसिपी घेऊन आलेले आहे तुमच्यासोबत मी आज. नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मस्त ना? मस्तच राहायला पाहिजे. हे बघा, असे खुसखुशीत आणि मस्त टम्म फुगणाऱ्या पुऱ्या बनवलेल्या आहेत आणि ह्या आरामशीर तुम्ही प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकता. 10 ते 15 दिवस ह्या पुऱ्याला काहीही होत नाही. तरी रेसिपी अगदी सोपी आहे. चला तर सुरू करूया. हे बघा, इथं मी मोठी वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर इथं एक ठेचा बनवून घेतलेला आहे. 5-6 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा आणि 2-4 लसणाच्या पाकळ्या टाकून असा सुका ठेचा बनवून घेतलेला आहे. 4-5 चमचे पोहे खायच्या चमच्यानं रवा घेतलेला आहे. 1 चमचा तीळ घेतलेला आहे. 1 चमचा इथं गरम तेल घेतलेलं आहे कडकडीत. थोडीशी हळद, हिंग, चवीनुसार मीठ, कोथिंबीर आणि कस्तुरी मेथी घेतलेली आहे. तर आपल्याला तेलाचं एकदम कडकडीत मोहन टाकायचं आहे याच्यामध्ये. हे बघा, सगळ्यात पहिलं पीठ टाकून घेतलं, मग रवा टाकला, मग आपल्याला कस्तुरी मेथी, चवीनुसार मीठ, हिंग नक्की टाका. पुऱ्या खूप टेस्टी होतात आणि लवकर खराब पण होत नाही. आणि शक्यतो हळद थोडी कमी टाका, जास्त टाकू नका, कारण की हळदीचं प्रमाण जर जास्त झालं तर आपल्या पुऱ्या अशा काळपट होत्या, कारण की तेलामध्ये कलर चेंज होऊ शकतो पुऱ्याचा. हे बघा, एकदम कडकडीत सगळं मिक्स करून घेतल्यानंतर कडकडीत तेल गरम केलेलं टाकलेलं आहे. तेलाचं मोहन घातल्यामुळे ना तेल चांगलं पिठाला मिक्स करून घ्यायचं आणि पुऱ्या एकसारख्या तळल्या जात्या आणि पुऱ्या एकदम खुसखुशीत होत्या. तर ही टीप लक्षात ठेवा. असं हातानं सगळीकडं चोळून घ्या. पहिलं गरम असताना चमच्यानं फिरवा आणि त्यानंतर हातानं जसं सोसेन तसं. हे बघा, पूर्ण पिठाला तेल लावून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं. त्यानंतर आपण मसाला पण टाकून देऊ शकत होतो पहिला तिखटाचा, पण मग हाताची आग होईल म्हणून आपण पहिला टाकायचं नाही, कारण की तेल व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे. त्यानंतर मसाला आणि कोथिंबीर टाकून द्यायची आणि व्यवस्थित थोडं मिक्स करून घ्यायचं आणि मग हलकं हलकं पाणी टाकून जसं लागेल तसं गोळा तयार करून घ्यायचा याचा घट्टसर. जास्त पतला गोळा तयार करायचा नाही. आपण जसं रेग्युलर पुरीला गोळा तयार करतो तशा पद्धतीनं घट्ट गोळा तयार करून घ्यायचा. हे बघा, अशा पद्धतीनं एकदम घट्ट गोळा झालेला आहे. हे बघा, हे अशा पद्धतीनं. तर आता आपण हे पीठ आहे ना 10 मिनटं भिजायला ठेवायचं, लगेच पुऱ्या लाटायच्या नाही. हे बघा, 10 मिनटं भिजलेलं आहे, व्यवस्थित भिजलेलं आहे. आता आपण याला परत 2 मिनटं चांगलं मळू घेऊ, म्हणजे आपल्या पुऱ्या व्यवस्थित होत्या. आता तुम्ही 2 पद्धतीच्या पुऱ्या करू शकता. असे डायरेक्ट गोळे घेऊन लाटू शकता किंवा मग एकसारख्या करायच्या असेल तर अशी मोठी पोळी लाटायची आणि त्याला कट करून घ्यायचं. तर तुम्हाला आणखीन एक पुरीचे टिप्स सांगते. जर तुम्हाला एकदम कडक पुरी हवी असेल तर तुम्ही एकदम पतली पोळी लाटा किंवा पतल्या पुऱ्या लाटा. आणि जर तुम्हाला जरा अशा खुसखुशीत आणि टम्म फुगणारी पुरी हवी असेल तर तुम्ही थोडी जाडसर पुरी लाटा, म्हणजे त्या फुगत्या पण आणि थोड्या अशा खुसखुशीत होतात. आणि जर कोणाकोणाला कडक आवडतात, कोणाला एकदम नरम पुरी हवं असेल तर तुम्ही जाड लाटा. हे बघा, मी एकदम पतली लाटलेली आहे. आमची अशा कडक पुऱ्या आवडतात. आणि तुम्हाला जर एकदम टम्म फुगणारी पुरी हवी असेल तर तुम्ही कोथिंबीर स्किप करू शकता. त्याऐवजी तुम्ही कस्तुरी मेथी थोडी जास्त टाका, कारण की कोथिंबीरीनं पुरी थोडी कमी फुगती. हे बघा, अशा पद्धतीनं लाटून घेतलेल्या आहे पुऱ्या. आता सगळ्या पुऱ्या मी अशाच लाटून घेते. इथं तेल गरम व्हायला ठेवलं होतं. तेलाचं प्रमाण लक्षात ठेवा. जास्त आपल्याला थंड तेल नको आहे. टाकल्याबरोबर गोळावर आला तेव्हाच आपल्याला चांगलं कडकडीत तेल गरम पाहिजे, म्हणजे पुरी आपली लवकर हे होती, फुगती आणि मस्त तळल्या जाती. नाहीतर मग तेलकट होती पुरी जर थंड तेलामध्ये जर टाकले तर. चांगलं गरम तेल होऊ द्यायचं. बिलकुल तेलकट होत नाही अशा पद्धतीने जर केली तर. हे बघा, असं साईडला हे करून आणि काढायच्या टायमाला अशी जाळी घ्यायची, जेणेकरून थोडंफार जे तेल असतं ना तर ते सगळं निघून जातं. हे बघा, आता सगळ्या पुऱ्या आपण अशाच तळून घेणार आहोत. तर इथं मी तेल थोडं जास्त टाकलेलं आहे आणि पुऱ्या मीडियम साईजच्या बनवलेल्या आहे, त्यामुळं मी एकसोबत 3 पुऱ्या तळत आहे. तर तुम्ही आषाढ स्पेशल काय बनवता मला कमेंट करून नक्कीच सांगा, तुमच्या तिकडं काय बनवलं जातं. ह्या अशा तिखट पुऱ्या प्रवासामध्ये घेऊन जायला पण खूप चांगल्या असतात. हे बघा, सगळ्या अशा पद्धतीनं तळून झालेल्या आहे.
आणि अशी जाळी घेतल्यामुळं हे बघा खाली तेल पडून जातं, म्हणजे पुरी आपली बिलकुल तेलकट होत नाही. तर कशी वाटली आजची ही रेसिपी तुम्हाला मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.